परभणी शहरासह परिसरात मध्यरात्री वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले। विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळाने शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी पत्र्याची शेड हवेत उडून गेली। सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली। रात्री झालेल्या वादळाचा सर्वाधिक फटका रामेश्वर प्लाझा परिसराला बसला। येथील पत्र्याचे मोठे छत वादळी वाऱ्याने उडून थेट श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रांगणात पडले। विशेष म्हणजे नगर परिषदेने अलीकडेच पत्र्याच्या शेडबाबत ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या। हे छत मोती तलावाच्या समोरील मुख्य रस्त्यावर न कोसळता बाजूला पडल्याने मोठा अनर्थ टळला आहे। वादळी वाऱ्यामुळे मोती तलाव आणि शिव उद्यान परिसरातही मोठी पडझड झाली। तलावाच्या काठावर सध्या फुटपाथचे काम सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी अशोकच्या झाडांची मुळे आधीच सैल झाली होती। ही झाडे नगर परिषदेजवळ थेट रस्त्यावर कोसळली। रस्ता मोकळा करण्यासाठी नगर परिषदेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। गुरुवारी सायंकाळपासून तालुक्यात विजांचा लखलखाट सुरू होता, तर आंबोली परिसरात पावसाने हजेरी लावली होती। रात्री 12च्या सुमारास शहरात वाऱ्याचा वेग प्रचंड वाढल्याने सुमारे 2 तासांपेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता। पावसामुळे रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला। शहरात अन्य काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याचे वृत्त असून महसूल व नगर परिषद प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे। सावंतवाडी शहरात 22 ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत। दरम्यान आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा सौ श्रद्धा सावंत भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।